देशभरात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलंय। देवाचा गाभारा, सोळखांबी मंडप, चौखांबी मंडप फुलांनी सजवण्यात आलाय। विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली। साधारण 6 प्रकारचे आपण फळ वापरलेले आहे। त्यामध्ये सफरचंद आहे, पायनॅपल आहे, परत केळी आहे आणि फुले पण 5-6 प्रकारचे वापरले आहे। ही दरवर्षी वापरतो। सर्वांना नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटी जावं। मुलांना त्याबद्दल 31 डिसेंबर आपण मंदिरातच येऊन साजरा करावा। चांगल्या पद्धतीचं त्यांना उत्तम शिक्षण पुढे भविष्यात जाताना मिळावं ही भावना असते, बाकी काही नाही। मी दरवर्षीप्रमाणे इथं 31 डिसेंबरला येतो। 1 जानेवारीची वाट पाहत असतो आम्ही दरवर्षी आणि खूप आनंद वाटतो, प्रसन्न वाटतं। मुलांना पण उत्सुकता असते आपण तिकडे जावे म्हणून। आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। येणारं वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो हीच विठुरायाचरणी प्रार्थना। आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील मंदिरांमध्ये गर्दी जी आहे ती बघायला मिळते। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आणि पहाटे 3:15 वाजल्यापासून गणपतीच्या दर्शनाला सुरुवात झाली। साईनगरी शिर्डीत देखील आपण बघतोय भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। मंदिराच्या दर्शन रांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांनी त्या ठिकाणी जल्लोष केला। त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील आपण विठुरायाच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केल्याचं आपण बघतोय। शेगावात देखील म्हणजे जय गजाननचा जयघोष करत विदर्भातल्या पंढरीत देखील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। त्याच्यामुळे या नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करायची। अर्थात हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि त्यातल्या त्यात आरोग्यदायी जावं अशीच भावना, असंच म्हणणं जे आहे या देवदर्शनाच्या निमित्ताने आपल्या दैवताच्या पायाशी मांडत सगळे भाविक जे आहेत आपल्या पुढल्या योजनांना, पुढल्या कार्यक्रमांना सुरुवात करतात। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी आपण बघतोय म्हणून अनेक भाविकांनी विविध मंदिरांमध्ये गर्दी केलेली आहे। आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात देखील पहाटे पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर दर्शन रांगेला सुरुवात झाली। नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं व्हावं म्हणून जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे। कडाक्याची थंडी आहे आणि असं असतानाही नागरिक पहाटे 3 पासून रांगेत उभे आहेत। यावेळी भाविकांनी जय माता दीचा गजर केला। त्यातच उज्जैनमधल्या महाकाल मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे। भगवान महाकालचं दर्शन घेऊन भाविक मोठ्या संख्येनं आपल्या पुढल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात। उज्जैनमध्ये त्याकरता भाविक दाखल झालेत। उत्तर प्रदेशमधील वाराणसीत देखील नव्या वर्षातील पहाटे गंगा आरती जी ती पार पडली आणि यावेळी भक्तिमय वातावरण बघायला मिळालं। तर त्र्यंबकेश्वर मंदिर जे आहे ते गुरुवारपासून, लक्षात घ्या महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की त्र्यंबकेश्वर मंदिर गुरुवारपासून 8 दिवस बंद राहणार आहे। गर्भगृहातील मूर्ती संवर्धनासह काही कामांसाठी 5 ते 12 जानेवारी दरम्यान मंदिर बंद राहील। अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीसाठी या कामाकरता मंदिर बंद राहील अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन कार्य संपन्न होणार आहे। या निमित्ताने त्र्यंबकराजाचे मंदिर गुरुवार दिनांक 5/1/2023 ते गुरुवार दिनांक 12/1/2023 या कालावधीत भाविक भक्तांसाठी बंद राहील